ठिकाणी NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने आपण निखिल जाधव सर यांची आपण मुलाखत घेत आहोत. जाधव सर, तुम्ही आज मनोज भोरे सरांचे पाईक आहात, त्यांच्याबरोबर काम करताय, त्यांच्याबरोबर आज अनेक दिवसापासून संयोजन करताय. ह्या आत्ताची जी नॅशनल टुर्नामेंट झाली तर त्याच्यामध्ये आज तुमचं मी या ठिकाणी तुम्ही त्याचं टी शर्ट पण तुमच्याकडं आहे. तर हे किती दिवसापासून नियोजन चाललं होतं, काय सांगा सर? हे आता एक 3 तारखेपासून ते नियोजन कसं चाललं होतं तुम्ही, काय सांगा? एकदम सर चांगलं चाललेलं आहे. किती दिवसापासून चालू, सुरुवात कशी मीटिंग वगैरे कधीपासून सुरू झालं तुमच्या? सर 3 महिन्यापासून. बरं, कशा पद्धतीने नियोजन चालवायचं किंवा तुमचा सहभाग कसा होता? सर आपला तो सहभाग चांगलाच होता सर. नाही, काय तुम्ही करत होता, तुमचा काय रोल दिला होता तुम्हाला? म्हणजे मॅनेज करायचं सगळं. बरं, तुम्हाला काय अंपायरिंग दिलं होतं किंवा स्टेज हँडलिंग करायचं होतं? म्हणजे मी तर प्लेअर आहे, त्यांनी मला फक्त बोलायला. त्यांच्या टीम मी कडनं खेळतो मी, त्यांची पुणे म्युझिशियन टीम आहे, त्याच्यातला प्लेअर आहे मी. तुम्ही कुठं खेळता, तुमची प्रॅक्टिस कुठे करते? खडकी ग्राउंडवर. खडकी ग्राउंड. किती वर्षापासून तुम्ही हॉकी खेळताय? मी सर 12 वर्षापासून खेळतो. 12 वर्षापासून जातो. बरं, आणि तुम्ही आता सध्या काय एज्युकेशन किंवा? सेकंड इयरला आहे मी आता वाड्या कॉलेजमध्ये. बरं आर्ट साईडमध्ये. बरं, आता हॉकीचं तुम्हाला तुमचं करिअर संदर्भात काय तुमचा विचार केलाय का हॉबी म्हणून तुम्ही खेळताय? नाही, हॉबी नाही, मला करिअर करायचं आहे. ओके. या ठिकाणी तुम्ही NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलला जी इंटरव्ह्यू दिली, मुलाखत दिली, त्याबद्दल धन्यवाद, आभारी.